नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पिंपळनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता रामनगर येथील राम मंदिरापासून रथावरून मेळाव्याचे प्रमुख वक्ते महामंडलेश्वर स्वामी जनार्दन महाराज यांची ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुख्य मार्गावरून मिरवणूक सभास्थळी विज्ञान हायस्कूल येथे पोहोचले. व्यासपीठावर भारत मातेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन स्वामी जनार्दन महाराज, महंत सर्वेश्वरदास महाराज, संघाचे सुहासजी भगत, सर्व मित्र दयाराम महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपळनेर शहरातील लहानपणापासूनच भाषणावर प्रभुत्व असलेले दुर्गेश पुराणिक यांनी आपल्या भाषणातून आजच्या तरुण पिढीला आपल्या आईवडिलांनी संस्कार आणि संस्कृती दिली पाहिजे. संस्कार वाचले तर संस्कृती वाचेल, संस्कृती वाचली तर धर्म वाचेल, धर्म वाचला तरच संविधान वाचेल, असे परखड विचार दुर्गेश पुराणिक यांनी यावेळी व्यासपीठावरून व्यक्त केले. क्षेत्र सहसेवा प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वराज्य भगत यांनी हिंदू धर्मासोबत राहिले तर जगात शांती नांदेल, तसेच समाज आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सतत प्रयत्नवादी असले पाहिजे, नाहीतर एक काळ असा येईल की पाण्यासाठी युद्ध करावे लागेल. आज देशभर असे अनेक संमेलन होत असून आपली ओळख विविध जातीतून न देता केवळ मी एक हिंदू आहे हीच ओळख आपण जपली पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपळनेरच्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, सभापती राजेंद्र शिरसाट, डॉक्टर विनोद कोठावदे, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर रेखंडे, संभाजीराव आहिरराव, गणेश खैरनार, डॉक्टर मिलिंद कोतकर, विशाल सोनावणे, सभापती प्रज्ञा बाविस्कर, नगरसेविका मनीषा ढोले, आशा पगारे, धनराज शेठ जैन, विकप शेठ जैन, डॉक्टर जितेश चौरे, पांडुरंग सूर्यवंशी, संजय ठाकरे, बबलू चौधरी, नितीन कोतकर, देवेंद्र कोठावदे, दिनेश जैन तसेच हिंदू मेळावा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव पवार यांनी केले तर सूत्रसंचालन कुणाल बेनुस्कर व आकाश ढोले यांनी केले. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री तालुका. धन्यवाद. सनातन धर्मावर ज्या ज्या आमच्या शास्त्रांवर आघात झाले त्यावेळी आमच्या ऋषी मुनींनी आणि संतांनी शस्त्र हातात घेऊन रक्षण केले. हे आज जे स्वातंत्र्य मिळालंय बोलायला आपल्याला सोपं वाटतं. दिला दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, अशी आजादी नाही मिळाली आहे. आमच्या भगतसिंगांसारख्या क्रांतिवीरांना फाशीवर चढावं लागलंय. छावा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय. छत्रपती वीर संभाजी महाराजांची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर उभी करा. मरण पत्करलं, वेदना पत्करल्या, डोळे काढायचं पत्करलं, त्या जखमावर मीठ चोळलं जातंय, त्या सगळ्या वेदना पत्करल्या, पण माझ्या छत्रपतींनी धर्म बदलला नाही, लक्षात ठेवा. करावं लागणार, हे आम्ही सगळं केलं पाहिजे. रामला हमला झाला तेव्हा असं नाही विचारलं तू मराठी आहेस का, तेव्हा असं नाही विचारलं आतंकवाद्यांनी तू गुजराती आहेस का, तू बंगाली आहेस का, हे नाही विचारलं. त्यांनी विचारलं तू हिंदू आहे का, आणि त्याने हो म्हटलं तेव्हा त्यांनी गोळ्या चालवल्या, लक्षात ठेवा. त्यांनी संप्रदाय नाही विचारले, त्यांनी समाज नाही विचारला, त्यांनी राज्य नाही विचारलं, त्यांनी एक प्रश्न विचारला तू हिंदू आहे का, आणि त्यांनी गोळ्या घातल्या. समजा वस्तीमध्ये आयोजन झाली आहेत, जेव्हा आपल्याला विचारलं जाईल की तुम्ही कोण, तेव्हा समोरून प्रत्येकाचा एका सुरात आवाज आला पाहिजे मी हिंदू. म्हणून ही संमेलन आहे. मला जेव्हा सागरचा फोन आला की आपला परिचय हवाय, हिंदू आहे, बाकी आणखी आमचा वेगळा परिचय असताच कामा नये. ज्या पद्धतीने सुहासजींनी सांगितलं की आमच्यावर समाज को साथ में इसलिए आना चाहिए क्योंकि हिंदू समाज के साथ में आने से दुनिया में शांति होगी, दुनिया में शांति होगी. क्यों? हमारे यहाँ पर रोज शाम को जो मंदिरों के अंदर आरती होती है, खास करके उत्तर भारत के अंदर, मेरे को महाराष्ट्र का इतना ध्यान में नहीं है, वहां पर आरती के बाद रोज नारे लगाए जाते हैं. क्या नारे लगाते हैं मंदिरों में आरती के बाद? धर्म की जय हो. हम वाला ये
धर्माविरुद्ध टीका टिप्पणी करण्यातच व्यस्त आहेत. म्हणून आजच्या या पिढीस संस्कृतीविषयी जागरूक ठेवण्याचे कार्य आपण हाती घेतले पाहिजे आणि या नव्या पिढीस संस्कार व संस्कृतीचे महत्त्व प्रत्येक पालकाने पटवून देणे गरजेचे आहे. कारण संस्कार वाचले तर संस्कृती वाचेल, संस्कृती वाचली तर धर्म वाचेल, धर्म वाचला तरच संविधान वाचेल. एवढेच नव्हे तर धर्म वाचला तर काय काय वाचेल. जगत गुरु की धाती वाला वासंती परिवेश बचेगा, चोटी चंदन और कमंडल गीता गैया शेष बचेगा. गंगा जमुना जलधाराए सागर का आवे चंद्र की पवन सुत हनुमान की. समाजसेवा, राष्ट्र प्रेरणादायी व्यक्तिमत्व आदरणीय श्री सुहासजी भगत. आदरणीय सुहासजींचा परिचय. सत्य सुंदर सर्वदा सर्वेश्वर दास गुरु जगन्नाथ दास खाकी, श्री राम मंदिर पिंपळनेरचे महंत, खाकी आखाड्याचे नाशिक बैठकचे प्रमुख,